आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या जोडलेले आहेत. सर, काय सांगाल? गेल्या काही दिवसापासून अनधिकृत भोंगे असतील, मजीद समाज तुम्ही आवाज उचलतात. काल देखील पवई परिसरात गेले, अक्षरशः ठिय्या मागून तुम्ही कारवाईची मागणी केलेली. मुंबईत जो माझा अंदाज आहे की जे मुस्लिम वस्त्या आहेत, या मुस्लिम वस्त्यांमध्ये जवळजवळ 800 मशिदी आहेत आणि बाकी जे हिंदू प्रभावी वस्त्या आहेत तिथे तेवढ्यात दुसऱ्या 800 मस्जिद. एका मस्जिदावर 4 भोंगे असतात, म्हणजे 6000हून अधिक. आणि मुंबई पोलीस म्हणते की त्यांनी फक्त 800 भोंग्यांना परवानगी दिली आहे. एकंदर 6000 भोंगे, परवानगी फक्त 800 ना. आणि म्हणून मी अभियान सुरू केलेले आहेत की हे जे अनधिकृत भोंगे आहेत ते ताबडतोब बंद व्हायला हवे. मुंबई पोलीस अजून ऍक्शन मोडमध्ये आली नाही, म्हणून काल पवईला जाऊन ठिय्या आंदोलन करावं लागलं. तुम्ही बघितलं 2 दिवसापूर्वी भांडुपला जाऊन आंदोलन केलं. मी मानखुर्द शिवाजीनगरला गेलो, ते पोलीस ऑफिसर म्हणतात माझा पोलीस स्टेशन एरियात 72 मस्जिद आणि 5-5 भोंगे, म्हणजे एका तिथे 3000 भोंगे आहेत. त्याच्या समोर तो म्हणतोय की एकाही भोंग्याला मी परवानगी दिली नाही आणि म्हणून हे शेवटी आंदोलन करावं लागतंय. हे जे 5-6 हजार अनधिकृत भोंगे हॉस्पिटल, शाळा आणि काय नाही, हम करे तो कायदा, ही जी काही माफिया मिया भाईची दादागिरी थांबवायची. काय वाटतं, एकंदरीत असे किती भोंगे असेल त्याची आकडेवारी समोर आली आहे का? आणि येणाऱ्या काळात पुन्हा उद्यापासून तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाईची मागणी करणार आहे? काल जसं पवईमध्ये केलं ते 5000 अनधिकृत भोंगे आहेत, 1000 फक्त अधिकृत आहेत. तिथे पण ध्वनी प्रदूषण व्हायोलेशन होत आहेत. आणि मी देवेंद्र फडणवीसला पुन्हा एकदा विनंती केली आहे. त्यांनी सांगितलंय की पुढच्या 2 आठवड्यात याच्या संबंधी कडक नियमावली प्रसिद्ध होणार. पण मी प्रत्येक पोलीस स्टेशन एरियामध्ये, प्रत्येक वस्त्यांमध्ये जाणार आहे. मुंबईचा माझ्याकडे आता भायंदरची पण माहिती आली आहे. परत हे मस्जिदीचा उपयोग लेन जिहादसाठी करतात. काल मी तिथे मंडाला, मानखुर्द, कांदळवन, खाडी किनारा, मॅनग्रोव मध्ये आता मस्जिद बांधायची माझ्या समोर बांधली जात. तर मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद आणि हे अनधिकृत 5000 भोंगे हे सगळे पुढच्या 2 महिन्यात मुंबईत बंद करायला लावणार. सर, असंही म्हणलं जातं की विरोधकांकडनं निवडणुका पाहता कुठंतरी आता किरीट सोमय्या अशा प्रकारचे आंदोलन करतात. 2 वर्ष गृह खातं हे फडणवीसांकडे होतं, मात्र कुठंतरी ही स्टंटबाजी आहे का? आणि हिंदुत्ववादी सरकार असून तुम्हाला देखील आंदोलन करावं लागतं. मुद्दा असा आहे, आता हिंदुत्वाचा निवडणुकीचा कुठे संबंध आला? आता निवडणूक कोणती ठरलेली नाही आहे. राहिली गोष्ट प्रायोरिटी ठरवावे लागतात. वोट जिहाद आंदोलन मीच केलं ना. पण आता वोट जिहाद हे विधानसभा निवडणुकीत हिंदूवादी लोकांना लक्षात आलं, भाजपच्या मतदारांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान केलं. आता आम्ही काय म्हणतोय की जे कायदे त्याचं पालन करा. गणेशोत्सवाला कायदा लागू पडतो, नवरात्रोत्सवला लागू पडतो. ते पोलीस धोपा काढणार तर मी थोडं सहन करणार. आणि देवेंद्र फडणवीसजींनी पण कडक विधानसभेत घोषणा केली आहे. पोलिसांना थोडं जागा करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. पोलीस आणि महापालिका दोघांना जागा करणार नाही तर त्या त्या ऑफिसरना कायद्याने धडा शिकवणार. काय वाटतं, कोणाचं संगणमत आहे त्यामुळे अशा प्रकारचे अनधिकृत मस्जिदी आणि भोंगे वाढत आहे? फक्त भोंगे नाहीये, मस्जिदचा उपयोग लेन जिहाद, आजूबाजूची 2 खोल्या ती मस्जिद बनवायची, मग आसपासच्या जमिनीवर बाहेरून मुस्लिम आणायचे, 200-500 जागा कब्जे करून बांगलादेशला तिथे वसवायचा. म्हणजे याच्या मागे एक षडयंत्र आहे. बांगलादेशी याने खोटं जन्म प्रमाणपत्र मिळवून द्यायचं, नंतर ही जागा अशी काबीज करून तिथे यांचा वसवाट. यात पोलीस आणि महापालिकेचे काही काही अधिकारी येते, त्यांना काम करायचं नाही आहे, किंवा मग जे लँड माफिया आहेत हे त्यांना मॅनेज करतात. पण दोन्ही प्रकारचे अधिकारी यांना आम्ही सरळ करणार कायद्याने.
विरोधकांचा असा देखील प्रश्न आहे, सोलापूरकर बाबत जी मागणी केली होती गुन्हा दाखल करण्याची, त्यानंतर पुढे कारवाई करण्याची, ती होताना दिसत नाही. मात्र किरीट सोमय्या ह्या भोंगे आणि आनंदीकर बाबत जास्त बोलत आहे. स्वाभाविक आहे, दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. सोलापूरकर कोर्ट, पोलीस, त्यांना ज्यांनी दाब विचारायचं तर कोर्टालाही विचारा आणि फडणवीस नाही विचारा, माझी काही हरकत नाहीये. पण मला दाब विचारणाऱ्याला मी हे सांगतोय की म्हणजे तू अनधिकृत भोंगेचा भाऊ तू समर्थन करतोय का? मी काय खोटं काम करतो का? मी भाईगिरी करतो? मी भाईगिरी करणाऱ्याला धडा शिकवतोय. तर म्हणून किरीट सोमय्या जे काम करतोय की भोंग्यांचा शाप आणि ताप तो दूर करतोय. ज्या पद्धतीने बांगलादेशात तुमचा आणि माझा घरच्या समोरच्या फेरीवाल्या सगळं कॅप्चर केलं आहेत, आपला मुलीबाळींचं काय होणार असा आज मुंबई आसपासचा मध्यमवर्गीयांना प्रश्न आहेत, त्यांचा प्रश्नाला वाचा फोडतोय. मात्र पाहायला गेलं तर एक वेळ दिलेली असते भोंग्यांची आणि ती डेसिबल पण दिलेलं असतं. त्या संदर्भातलं काय न करता अनेक ठिकाणी अशा प्रकारचे भोंगे अनधिकृतपणे वाचतात. या कोर्टाने देखील, या मनसेने देखील या संदर्भात उडी घेतली होती भोंग्या संदर्भात. बघा, मी जे काय करतो कायदा आणि सिन्सिअर, माझं काही स्टंट नसतंय. दिस इज नॉट एन इव्हेंट. काही लोक करत असतात, पण मी तो जाऊ द्या. माझा मुद्दा सरळ आहे. मी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन तिथे अनधिकृत माहिती घेतो. आता मानखुर्द पोलीस स्टेशन म्हणते माझ्याकडे 72 मस्जिदीवर प्रत्येकावर एव्हरेज 4 भोंगे आहेत, म्हणजे जवळजवळ 350-400. घाटकोपर पश्चिम पोलीस स्टेशन म्हणते माझ्याकडे 33ची यादी आहे, एकाने परवानगी घेतली नाही. म्हणजे हे तर पोलिसांची क्रिमिनल कारवाई आहे की भोंगे आहे, भोंगे वाचतायत, दिवसात 6 वेळा वाचतायत. ध्वनी प्रदूषण मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देशाचं पालन करत नाही, त्यातर मुंबई पोलीस जराही काहीही कारवाई करत नाही. तर त्या मुंबई पोलिसांवर पण मी कारवाई करायला भाग पाडणार. मी पोलीस अधिकाऱ्यांना वॉर्निंग देतोय, वॉर्निंग, चेतावणी. बाद झाला आता तुम्ही अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत भोंगेचा एवढा मोठा गोंगाट मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचं पालन नाही केलं तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या घाबरणार नाही. आणि मशिदीच्या नावाने जे लेन जिहाद करतायत त्याला महापालिका अधिकारी हप्ते मिळतात म्हणून थांबत असेल त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पण वॉर्निंग देतो, यापुढे तुमच्यावर पण कारवाई होणार. नक्कीच हे होते किरीट सोमय्या. येणाऱ्या काळात अनधिकृत भोंगे असतील, मशिदी संदर्भात जर योग्य उचललं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं या ठिकाणी मागणी किरीट सोमय्याने केली आहे. म्हणतं येणाऱ्या काळात आता अनधिकृत भोंगे असतील, मशिदी संदर्भात कशा प्रकारे पोलीस असेल, प्रशासन याची कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. गणेश स्वराट, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.